पिझ्झा खायचा आहे पण हेल्दी. मग ट्राय करा हा झटपट हेल्दी पिझ्झा. मैदा न वापरता तांदूळाच्या पिठापासून खूप टेस्टी. तर सगळ्यात अगोदर पिझ्झा बेस बनवूया. 1 वाटी तांदूळाचं पीठ, 2 चमचे रवा, 2 चमचे दही, 1 चमचा तेल किंवा तूप, 2 चिमूट मीठ. मिक्स करून लागेल असं पाणी घालून व्यवस्थित पीठ घट्ट मळून घ्यावे. नंतर 10 मिनिटे झाकून ठेवावे. 10 मिनिटांनी बटर पेपर असेल तर त्यावर, नाहीतर मग प्लास्टिकच्या पिशवीवर तेल लावून पिझ्झा बेस असा बनवून घ्यावा. नंतर गॅसवर गरम तव्यामध्ये ठेवून काटेरी चमच्याने असे होल करून घ्यावेत. पिझ्झा बेस 5 ते 7 मिनिटे मंद गॅसवर भाजून घ्यायचा. दुसऱ्या बाजूनेही 2-3 मिनिटं भाजून घ्यायचा. बेस डिशमध्ये घेऊन त्याच्यावर पिझ्झा सॉस लावून घ्यायचा. कट केलेल्या भाज्या तुमच्या आवडीनुसार पिझ्झावर लावून घ्यायच्या. चिमूटभर काळी मिरी पावडर, पनीर आणि चीज घालावे. 2-3 चिमूट चिली फ्लेक्स घालावेत. सगळ्या भाज्या घालून झाल्या की मंद गॅसवर तव्यामध्ये पिझ्झा ठेवावा. त्यात एका छोट्या बाउलमध्ये थोडंसं पाणी ठेवावं आणि 8 ते 10 मिनिटे झाकण ठेवून बेक करावा. वाटीत पाणी ठेवलं की पिझ्झा सॉफ्ट होतो. 8 ते 10 मिनिटांनी झाला हेल्दी पिझ्झा तयार. अशाच हेल्दी आणि छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुम्हीही एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा. चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.